श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 5 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ मेजर्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला खाली मेजरमेंट दिलेलं आहे, त्या आधारे आपल्याला ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायचे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, इन ट्रायंगल MAN मेजर ऑफ अँगल MAN इज इक्वल टू 90 डिग्री. लेंथ AN इज किती 8 सेंटीमीटर आणि लेंथ MN इज 10 सेंटीमीटर. आता हे दिलेले आहे, त्या आधारे आपण काय फर्स्ट रफ डायग्रॅम काढू. ओके, आणि नंतर आपण कन्स्ट्रक्शन करू. आता बघा, हे MAN हे काय 90 डिग्रीचं आहे, त्यामुळे 90 डिग्रीचा फर्स्ट आपल्याला काय आपण एक ट्रायंगल काढून घेऊ. आणि इथं ए मध्ये आलेला आहे, त्यामुळे ए इथं येणार आहे. हे किती 90 डिग्री येणार आहे M, त्यामुळे M इथं MAN येणार आहे. आणि AN आहे हे 8 सेंटीमीटर आहे. ओके, आणि MN हे आहे हे काय 10 सेंटीमीटर आहे. राईट. आता आपल्याला हे समजलेलं आहे किती मेजरमेंट घ्यायचं आहे, त्या आधारे आपण इथं कन्स्ट्रक्शन करू. ओके, फर्स्ट बघा, आता आपल्याला AN हे आपण काय 8 सेंटीमीटर घेऊ. 8 सेंटीमीटर घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर, आपण हे किती 8 सेंटीमीटर घेतलेलं आहे AN. नंतर आता आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. त्यासाठी प्रोटेक्टरचा यूज करून आपल्याला काय 90 डिग्री अँगल आपण ड्रॉ करूया. बरोबर बघा, ए ह्या पॉईंटवरती आणि ह्या लाईनवरती लाईन आली पाहिजे. आणि 90 इथं आलेलं आहे, इथं आपण काय एक डॉट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे काय जॉईन करूया. आता आपण ही मोठी अशी लाईन ओढूया, नंतर बघू 10 सेंटीमीटर घेऊन कुठं येते तो आर्क. ओके, आता मोठी मी लाईन ओढून घेतलेली आहे. नंतर आपल्याला MN हे अंतर काय 10 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला कंपासचा यूज करून स्केलमध्ये आपल्याला काय करायचं आहे 10 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. बरोबर, आपण काय 10 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलं आणि आपल्याला ह्या पॉईंटवरून, राईट, ह्या पॉईंटवरून ह्या लाईनवरती काय करायचं आहे, असा आर्क ड्रॉ करायचा आहे. राईट. आणि हे आपल्याला हे पॉईंट्स आहेत हे काय जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा, आता इथं बरोबर जिथं आलेलं आहे ह्या पॉईंटवरती आपल्याला काय हे जॉईन करून घ्यायचं. राईट. म्हणजे हे काय MN हे किती अंतर झालेलं आहे तर 10 सेंटीमीटर. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे हे साईन द्यायचं. आणि AN किती आहे तर 8 सेंटीमीटर. ओके, आता 2 आपण बघूया काय आहे ते. सेकंड बघा, इन द राईट अँगल ट्रायंगल STU हायपोटेनस SU इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ ST इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता हा ही राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट. फर्स्ट आपण हे काय राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया, म्हणजे रफ डायग्रॅम काढू. आणि T मध्ये आहे, त्यामुळे T इथं येणार आहे, त्यामुळे इथं S आलं, STU इथं आलेलं आहे. राईट. आता हायपोटेनस SU हे किती आहे 5 सेंटीमीटर आणि ST हे अंतर आहे 4 सेंटीमीटर. आता आपल्याला हे मेजरमेंट समजलेलं आहे. आता आपण इथं काय कन्स्ट्रक्शन करूया. ओके, फर्स्ट बघा, आता आपल्याला ही जी लाईन आहे ती आपण मोठी ड्रॉ करून घेऊया, कारण आपल्याला माहीत नाही त्याचं मेजरमेंट किती आहे ते. ओके, आता हा पॉईंट T आहे. आता ह्या पॉईंटवरून आपण काय 90 डिग्रीचा फर्स्ट अँगल ड्रॉ करूया, कारण हे काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. T ह्या पॉईंटवरती आणि ह्या बरोबर लाईनवरती लाईन आली पाहिजे. आणि 90 डिग्री. ओके, मी सध्या काय असं हे मोठं लाईन ड्रॉ करून घेते. आणि नंतर बघा, आता आपल्याला हे ST 4 सेंटीमीटर आहे. त्यासाठी आता आपण काय करायचं, कंपासमध्ये स्केलच्या सहाय्याने 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. ओके, आपण 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे. या पॉईंटवरून ह्या लाईनवरती असे ड्रॉ करायचं.
ओके, आणि जिथं पॉईंट हा आलेला आहे तिथं यस असणार आहे. यस टी हे अंतर किती होतं आहे? 4 सेंटीमीटर. नंतर बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? यस यू हे अंतर आपल्याला 5 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. राईट, म्हणजे कंपासच्या सहाय्याने आपल्याला 5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे आता. राईट, आणि यस ह्या पॉईंटवरून आपल्याला ह्या लाईनवरती जिथं आर्क येईल तिथं काय आपल्याला काय ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, बघू आपण आता कुठं येतं. बरोबर इथं येतं. राईट, आणि आपल्याला हे काय करायचं आहे? जॉईन करायची. इथं जो पॉईंट येईल तो आणि इथं पॉईंट येईल तो हे काय जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही आता स्केलनंही बघितलं तर बरोबर बघा हे 5 आलेलं आहे. राईट, 5 सेंटीमीटर आलेलं आहे. हे किती? 5 सेंटीमीटर. आणि यस टी हा कोणता झालेला आहे ट्रायंगल? यस टी यू. ओके, आता आपण थर्ड बघूया. थर्ड बघा, इन ट्रायंगल ए बी सी लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल ए बी सी 90 डिग्री आणि लेंथ बी सी 5.5 सेंटीमीटर. ह्याची फर्स्ट आपण काय रफ डायग्राम काढून घेऊ. आता बघा, हा ही राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट, राईट अँगल ट्रायंगल आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे. आणि बी इथं मध्ये आलेला आहे त्यामुळे इथं बी येणार आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ए बी आणि सी. राईट, आणि ए सी इथं आलेला आहे. हे किती? 7.5 सेंटीमीटर. आणि बी सी 5.5. बी सी इथं आलेला आहे. हे किती? 5.5 सेंटीमीटर. आता आपण इथं काय कन्स्ट्रक्शन करूया. बघा आता बी सी आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. ओके, बघा आता 5.5 सेंटीमीटर आपण बी सी घेतलेलं आहे इथं. बी सी नंतर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. मग आपण बी ह्या पॉईंटवरून बरोबर ह्या लाईनवरती लाईन आणि या लाईनवरती बी हा पॉईंट 90 डिग्री म्हणजे बरोबर इथं आपल्याला डॉट करून घ्यायचं. आणि आपण हे काय लाईन आधी ड्रॉ करून घेऊ. ओके, नंतर ए सी आपल्याला 7.5 सेंटीमीटर काढायचं आहे. म्हणजे ह्या पॉईंटवरून बरोबर 7.5 आपण फर्स्ट काय करूया अंतर घेऊया. .5 अंतर घेऊ. बघा आपण 7.5 अंतर घेतलेलं आहे. आणि सी या पॉईंटवरून ह्या लाईनवरती आपल्याला काय आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, आणि हे आपल्याला इथं जो पॉईंट आलेला आहे तिथं आपल्याला काय हे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि काय ए आहे. ए सी हे किती आलेलं आहे आता? 7.5 सेंटीमीटर. आणि बी सी 5.5 सेंटीमीटर. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे आपल्याला ही अशी काय साईन द्यायची असते. ओके, आता फोर्थ बघू आपण काय आहे. फोर्थ बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ पी क्यू इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. लेंथ पी आर 11.7 सेंटीमीटर. आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर 90 डिग्री. आता हा ही राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे फर्स्ट आपण काय एक रफ डायग्राम काढून घेऊ. क्यू मध्ये आलेला आहे त्यामुळे क्यू इथं येणार आहे त्यामुळे पी इथं पी क्यू आर काय राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि पी क्यू हे किती 4.5 घ्यायचं आहे आपल्याला. आणि पी आर घ्यायचं आहे 11.7. पी आर इथं आलेलं आहे. राईट, 11.7 सेंटीमीटर इथं घ्यायचं आहे. आता आपल्याला हे माहीत झालेलं आहे मेजरमेंट. आपण काय इकडं आता कन्स्ट्रक्शन करू. ओके, फर्स्ट आता आपण ही क्यू आर ही लाईन ड्रॉ करू. आपल्याला ह्याचं मेजरमेंट माहीत नाही. आपण एक मोठी फक्त काय लाईन ड्रॉ करूया. ओके, आता क्यू इथं क्यू आपण नाव देऊ. नंतर आपण काय करूया तर 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया.
बघा बरोबर हे असं घ्यायचं आहे, नंतर हे 90 डिग्रीच्या इथं डॉट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय हे जॉईन करायचं आहे. मी इथं ही लाईन मोठी आधी ड्रॉ करून घेते. नंतर बघा आपल्याला 4.5 घ्यायचं आहे. कंपासच्या सहाय्याने आपण काय 4.5 घेऊ. बघा स्केलमध्ये बरोबर 4.5 घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला काय इथून क्यू ह्या पॉईंटवरून ह्या लाईनवरती आर्क काढायचा आहे, राईट. आणि हे काय झालेलं आहे, PQ हे अंतर झालेलं आहे 4.5, राईट. आणि नंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, PR 11.7 आहे. त्यासाठी P ह्या पॉईंटवरून आता फर्स्ट आपण 11.7 हे डिस्टन्स घेऊया आपण 11.7, राईट. इथून बरोबर 11.7 बघा, राईट. 11.7 अंतर घेतलेलं आहे. आणि नंतर P ह्या पॉईंटवरून ह्या लाईनवरती जिथं येईल तिथं आपल्याला काय आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. आता आपल्याला ही थोडीशी लाईन काय वाढवून घ्यावी लागेल. आणि इथं जिथं म्हणजे इंटरसेक्ट झालेले आहेत आर्क ते आपल्याला काय आता जॉईन करायचे आहेत. ओके. आता तुम्ही स्केलच्या सहाय्याने जरी बघितलं तर बघा तुम्ही आता 11.7 झालेलं आहे इथं, राईट. 11.7 बरोबर झालेलं आहे. ओके. PQ आणि R, राईट. आता PQ किती घेतला आपण 4.5 सेंटीमीटर आणि PR घेतलेला आहे आपण 11.7 सेंटीमीटर. हे आपल्याला काय हे सगळे नावं द्यायचे असतात. आणि PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे आपल्याला काही ही साईन द्यायची असते. ओके. आता आपण 5th बघूया काय आहे. क्वेश्चन नंबर 5. स्टुडंट्स शूड टेक एक्झाम्पल्स ऑफ देअर ओन अँड प्रॅक्टिस कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे स्वतःची एक्झाम्पल्स घ्या, म्हणजे मेजरमेंट आहे ते स्वतः घ्यायचं आहे आणि त्याचं काय ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगितलेलं आहे. आता बघा आपण हे कसं घ्यायचं आहे ते तुम्हाला मी इथं सांगत आहे. आता इन ट्रायंगल LMN म्हणजे इथं कोणत्याही ट्रायंगलचं नाव द्यायचं. आता आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये राईट अँगल ट्रायंगल सांगितलेलं आहे, त्यामुळे ते मेजरमेंट आपण 90 डिग्री घ्यायचं. इथं काय लेंथ LMN इज इक्वल टू 90 डिग्री. आणि नेहमी हायपोटेनस असतो तो मोठा घ्यायचा असतो. हायपोटेनस म्हणजे इकडचा आणि इकडची ही लेंथ असणार आहे, तो हायपोटेनस असणार आहे हे दोन. मग मी लेंथ LN इज इक्वल टू किती घेतलेली आहे 10 सेंटीमीटर आणि LM इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके. आता फर्स्ट आपण ह्याचं काय रफ म्हणजे डायग्रॅम काढून घेऊ. आता LMN हे किती आहे 90 डिग्री. ओके. आता LN हे किती झालेलं आहे 10 सेंटीमीटर. नेहमी ह्या दोन साईडपेक्षा हे साईड जे हायपोटेनस असतो त्याची लेंथ आहे ती जास्त घ्यायची असते, तरच ह्याचं काय कन्स्ट्रक्शन आपण ट्रायंगल करू शकतो. ओके. आणि LM हे आपण आता 7 घेतलेलं आहे. ओके. आता आपल्याला हे मेजरमेंट माहीत झालेलं आहे. आता आपण ह्या पद्धतीने आता म्हणजे काय कन्स्ट्रक्शन करूया. बघा आता MN आपल्याला माहीत नाही. आता आपण एक मोठी लाईन ड्रॉ करायची. ओके. आणि M हा पॉईंट आता आपण इथं घेऊया आणि 90 डिग्री आहे, त्यामुळं आपण हे काय आता 90 डिग्रीचा अँगल काढण्यासाठी आपण काय करूया तर हे 90 डिग्रीवर त्याचा डॉट करून घेऊया. आणि हे काय आपण इथंही मोठी लाईन आधी ड्रॉ करून घेऊ. ओके. आणि आता आपण इथं 7 सेंटीमीटर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, त्यासाठी आपण कंपासचा यूज करूया आणि 7 सेंटीमीटर घेऊया. बघा बरोबर मी 7 सेंटीमीटर घेतलेला आहे. M या पॉईंटवरून इथं आपल्याला काय करायचं आहे या लाईनवरती आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि हा जो पॉईंट असतो तो कोणता असणार आहे इथं L असणार आहे.
आणि आता आपल्याला एल एन 10 सेंटीमीटर काढायचं आहे. त्यासाठी काय करूया आता 10 सेंटीमीटर आपण फर्स्ट डिस्टन्स घेऊ. बघा आता कुठे येते 10 सेंटीमीटर राईट. 10 सेंटीमीटर आपण डिस्टन्स घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या पॉईंटवरून एल ह्या पॉईंटवरून ह्या लाईनवरती आपल्याला काय आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके. आणि आपल्याला हे काय जॉईन करून घ्यायचं आहे. आपण हे जे पॉइंट्स आहेत ते काय जॉईन करून घेऊ. ओके. आणि इथं जॉईन झालेली इथं नाव आहे एन. आता तुम्ही स्केलनं बघितलं तर हे बघा बरोबर 10 सेंटीमीटर होतं आहे. ओके. बरोबर 10 सेंटीमीटर झालेलं आहे. इथं 10 सेंटीमीटर नाव द्यायचं. नंतर इथं किती आहे LM 7 सेंटीमीटर आहे. आणि हा राईट अँगल ट्रँगल आहे त्यामुळे ही अशी साईन द्यायची. ओके. आता सेकंड बघा. आणि हे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही कोणतंही तुमच्या मनानं मेजरमेंट घेतलं तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. आता सेकंड बघा. इन ट्रायंगल DEF. आता DEF किती 90 डिग्री आहे. आणि EF म्हणजे EF आपण अंतर घेतलं 9 सेंटीमीटर. आणि DF हे काय हायपोटेनस येणार आहे त्यामुळे हा मोठा घेतलेला आहे 12 सेंटीमीटर. आता फर्स्ट आपण काय रफ डायग्राम काढूया. कोणता DEF हा 90 डिग्रीचा आहे. ओके. आणि EF म्हणजे इथलं अंतर घेतलेलं आहे आपण 9 सेंटीमीटर. आणि DF हा हायपोटेनस आलेला आहे 12 सेंटीमीटर. आता आपल्याला मेजरमेंट माहीत झालेलं आहे. आता आपण तसंच काय करूया आता कन्स्ट्रक्शन करूया. ओके. फर्स्ट आपण EF आहे ते 9 सेंटीमीटर काढू. EF. आणि हा राईट अँगल ट्रँगल आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे प्रोटेक्टरचा यूज करून 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे एक मोठीशी आधी लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. आणि आता आपल्याला बघा DF हे 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे आपण कंपासच्या सहाय्याने फर्स्ट 12 घेऊया. 12 सेंटीमीटर. बघा हे कुठपर्यंत होते बरोबर 12 राईट. 12 झालेलं आहे. तर F ह्या पॉईंटवरून आपल्याला काय करायचं असतं ह्या लाईनला आर्क जिथं जॉईन होईल तिथं आर्क आपल्याला ड्रॉ करायचं असतं. ओके. आणि तुम्ही बघितलं तर ह्या पॉईंटवरती काय जॉईन झालेला आहे, इंटरसेक्ट झालेला आहे. आणि बरोबर ह्या पॉईंट आणि हा पॉईंट आता आपल्याला काय जॉईन करायचं आहे. ओके. आणि हे काय DEF हा राईट अँगल ट्रँगल आहे त्यामुळे ही अशी साईन द्यायची. आणि हे किती 9 सेंटीमीटर झालेलं आहे. आणि DF हे 12 सेंटीमीटर. ओके. तर आय होप की तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल. आणि असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी आणि आधीचेही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.